हा, घरी मम्मी डॅडी ओरडतील म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम. हा माझा मोबाईल नंबर आहे. हा, मम्मी डॅडींनी काय विचारलं तर सांग त्यांना मला कॉल करायला. ओके, आणि तू सुद्धा कर मला कॉल अदनामधनं. हा, पण नाव नाही लिहिलं. अरे, तुला माझं नाव नाही माहित? काय? फ्रेंड. उठी श्रीरामा प्रभात झाली, ओठकडे झडकरी. गुड मॉर्निंग मा. गुड मॉर्निंग. किती छान गाणं म्हणताय. अगं लहानपणी खूप ऐकली आहेत रेडिओवर गाणी. काय पडून पडून असा कंटाळा आला होता, म्हटलं गाणी तर आठवून बघावेत. याचाच अर्थ तुमचं आजारपण घाबरून पळून चाललंय. जा जा बाबा, एकदाच जा पळून. आजारपणाची कोणाला हौस असते का सांग. आणि या आजारपणात ना आता आजारपण या शब्दाचीच धास्ती घेतलीये मी. हो ना, मग हा मगासपासून आणून ठेवलेला ज्यूस प्या आणि आजारपणाला अगदी घाबरून पळवून लावा. घ्या. तरी आम्ही म्हणतोच आहोत, अजून कोणी हे खा हे प्या असं कसं नाही म्हणालं. मा, गेल्या काही दिवसात तुम्ही कुणी आग्रह केल्याशिवाय एक घास किंवा एक घोट तरी घेतलायत का? पण आज आम्ही हा ज्यूस पिणार आहोत. एवढंच नाही, आम्हाला लागली आहे भूक. आम्हाला याच्या बरोबर 2 टोस्ट पण पाहिजे. अरे वा, हे घ्या, मी टोस्ट सांगते. हॅलो, हा, स्पेशल वॉर्ड रूम नंबर 4 मध्ये 2 टोस्ट पाठवा आणि लेस बटर. ओके, या. मा, मी आलेच जरा. उठी घेऊनी कलश दुधाचा. तू माझं काहीच ऐकणार नाहीयेस का? आता चिडतीये कशाला? काय चुकलं माझं? वर तोंड करून विचारते मला काय चुकलं म्हणून. किती वेळा मी तुला सांगितलं अनोळखी माणसांकडनं कोणतीही गोष्ट घ्यायची नाही. आता चॉकलेट असतं घेतलं होतं आणि अनोळखी कुठे, माझ्या फ्रेंड कडून घेतलेलं. फ्रेंड? कोण आहे तुझा फ्रेंड? सांगशील मला कोण आहे? थांब, येऊ दे आज तुझ्या बाबांना. सगळ्याच सोक्ष मोक्ष लावणार आहे मी. चल चल लवकर. हा, आम्ही तारे निघतोय मी. हो, लगेच. एका ब्रे फालतू बोलू नको. हा, नाही नाही, तुझी बायको आहे ना सुप्रिया, ती माझीही चांगली मैत्रीण आहे बरं का. चल बाय. हा, निघतो लगेच. आशिष, तुझ्या डॉरमध्ये हे पुन्हा मला सिगरेटचं पाकिट मिळालंय. नाही, ऍक्च्युली बाबा ते मी तुला तेव्हाही सांगितलं होतं. अशी ऑफिसमध्ये कधी कधी मित्रांबरोबर सुरुवातीला एखाद दुसरी होते, नंतर हे प्रमाण वाढत जातं. नाही बाबा, माझा कंट्रोल आहे स्वतःवर. व्यसनाच्या आहारी गेलेला प्रत्येक जण हेच सांगतो की माझा कंट्रोल आहे या व्यसनावर. थोड्या दिवसांनी लक्षात येतं की ते व्यसनच त्याला कंट्रोल करतंय. एनिवे, तू आता लहान नाहीयेस. तुला चांगलं वाईट सगळं कळतं. मला असं वाटतं की तुला शक्य असेल तर हे व्यसन लवकरात लवकर सोड. हो, प्रयत्न करीन मी. येतो. हा, बोला. पद्माकर, अरे तू विदुलाशी बोललास का? कशाबद्दल? झालं म्हणजे अख्खं रामायण झाल्यावर रामाची सीता कोण? अरे मी तुला सांगितलं होतं ना, ती माझं काहीच ऐकत नाही. रस्त्यावर अनोळखी माणसांची गप्पा मारत उभी राहते वगैरे. अगं वैजू, ती कुठल्याही माणसाची गप्पा नाही मारत. तिचा कोणीतरी तो फ्रेंड आहे, त्याच्याशी बोलत असते. तिने मला परवा सांगितलंय सगळं. अरे पण कळायला नको का की तो फ्रेंड कोण आहे, त्याचं नाव काय आहे, कुठला आहे? आपल्याला माहिती नको त्याची? बरं, मी आता पुढच्या वेळेला येईन ना, तेव्हा तिला सगळं विचारेन. ओके ओके. हो, आणि अजून एक गोष्ट,
तिला सांग की त्या फ्रेंडकडनं कोणतीही गोष्ट घ्यायची नाही. गोळ्या, चॉकलेट, बिस्किट काही घ्यायचं नाही. ओके? बरं बरं, हेही मी सांगतो. ओके, बरं. आणखीन काय तिला मी सांगू मॅडम? आणखीन काय विचारू? आणखीन काहीही सांगू नकोस आणि काहीही विचारू नकोस. तुला फोन केलं हेच चुकलं माझं. काय सांगतोय आनंद? हो सागर. सागर, शेवटी आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना तेच झालं. स्टाफ मेंबर्स खूप दिवस पेशन्स ठेवून होते, पण कमॉन सागर, हे कधी ना कधीतरी होणार होतंच. खरंय तुझं. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं सागर. स्टाफ मेंबर्स आपले प्रॉब्लेम्स घेऊन युनियनकडे जातात म्हटल्यावर सुद्धा माझंच खरं असं बोलणारा पहिला बॉस बघितलाय मी. आनंद, त्यांच्या बाजूने थोडा जरी विचार केला ना तर त्यांचीच बाजू बरोबर वाटते. ही मेघना की ज्याप्रमाणे वागते स्टाफ मेंबरशी, ते आता घाबरून त्यांना युनियनचा सपोर्ट मागणं भागच आहे. सागर, मी जमेल तेवढं परावृत्त करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना, पण मला नाही वाटत मला खूप यश मिळेल. तू काही काळजी करू नको सांग. फक्त मी जे सांगतोय ना तेवढंच कर. कुठलाही स्टाफचा मेंबर जर रागाच्या भरात कुठला डिसिजन घेणार असेल ना तर त्याला आधी मला भेटायला सांग. एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि मेघना की नमता घेत नाहीये म्हटल्यावर युनियन इन्व्हॉल्व्ह होणारच. आनंद, आता याहून जास्त काही प्रॉब्लेम्स होऊ नये एवढंच आपण करू शकतो. बरोबर सागर, मला जेवढ्या गोष्टी माहिती होत्या तेवढ्या मी तुला सांगितल्या. थँक्स लॉर्ड. थँक्स. कम ऑन सागर, इट्स माय ड्युटी. येतो मी. निघ. अभ्यासाच्या बाबतीत जरा सिरियस हो. फायनल जवळ आल्यात. अरे उद्यापासून करूया अभ्यास. उद्यापासून काय? तू लेक्चर्सही अटेंड करत नाहीयेस. 40% कंपल्सरी आहे ना. बस ना, तेवढं तरी होणार आहे का तुझं? होईल रे. ऐक ना, तुला कळलं? नंदिनी मॅमनी आत्ताच सांगितलं मला, 2 दिवसापूर्वीची वीकली टेस्ट झाली होती ना त्यात मुक्ताला हायेस्ट मार्क्स मिळाले. हो वाव, बिग डील. एवढं एक्साइट होण्यासारखं काय त्यात? कम ऑन राकेश. हाय हाय, काँग्रॅट्स. थँक यू. काँग्रॅट्स. थँक्स. फक्त तुला एक रिक्वेस्ट करू का? हे असे आदर्श माझ्यासमोर नको ठेवूस, कारण की चांगला हवेत मी बागडत असतो आणि जमिनीवरती येऊन धाप करून कोसळतो. पण मी असा धपकान पडण्यापेक्षा जरा तिच्याकडे ट्युशन लावा. बाप रे, असा स्टुडंट? ए नको प्लीज, मला स्वतःच्या अभ्यासाचं टेन्शन काय कमी आहे? कसली अप्पलपोटी मुलगी आहे ही. नाही मुक्ता, तुला आता याची पनिशमेंट नक्की मिळणार. पनिशमेंट कसली? अगं तो कॅन्टीन मध्ये एक नवीन बिडू आलाय ना, तो पिझ्झा आणि पास्ता मस्त करतो. मुक्ता, तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तुला माहिती आहे ना याला कोणीतरी बकरा आवाज असतो कापायला. अगं त्यात काय झालं? खरंच आज मी ट्रीट देते. जाऊया आपण. चला. राकेश, तू पण ये ना. कुठे? ती म्हणाली ती ट्रीट देते कॅन्टीन मध्ये. हो, आय सी. पण जमणार आहे का तुला? म्हणजे अगं ही अशी अचानक ठरते ना पार्टी, तर म्हटलं पार्टी देण्यासाठी तुझ्याकडे पुरेसे पैसे असतील नसतील तर डोंट वरी, मी आहे ना. अगं मी देतो ना सगळ्यांना पार्टी तुझ्यातर्फे. नो थँक्स राकेश. चल तृप्ती.
हो पण तुझ्या पर्समध्ये पुरेसे पैसे आहेत का नाही ते बघशील तर खरा. राकेश, माझ्याकडे पैसे आहेत, पण ह्याची काळजी तू नको करूस. ओ मी विसरलोच. तुझे वडील म्हणजे गोवर्धन प्रभू हे आमच्या डेअरी फार्मवरच होते ना नोकरीला. म्हणजे इनडायरेक्टली तुझ्याकडे असलेले पैसे हे आमचेच नाही का. आणि ते सुद्धा मेहनतीतनं वगैरे कमवलेले नाही बरं का. हे असेच चोरलेले. तू काय बोलतेस, तुला कळतंय? हो का हे चुकीचं बोलतोय का मी. तुझ्या वडिलांनी म्हणजे गोवर्धन प्रभूंनी आमच्या डेअरी फार्ममधनं पैसे नाही चोरले. विश्वासघात नाही केला आमचा. राकेश, जरा अति बोलतोय. नाही मला असं नाही वाटत. उलट मला तर वाटतं की तुमची परंपराच आहे. वडील असे तूही अशी. राकेश, शाबास राकेश, मी तुला त्या दिवशीही बोललेले माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस, आणि आज तू तेच केलेस. ताई, अरे आज लवकर आलास तू. हो अगं सगळ्यांच्या गाठीभेटी पटापट झाल्या. म्हणलं वा. काही निष्पन्न झालं. अगं असं लगेच कसं होईल. आता जॉब नोकरी मिळेल न मिळेल काही दिवसांनी कळेल. पण खरं सांग, मी सकाळी जे जे ठरवलं होतं ना सगळी कामं झाली. सगळेजण भेटले. चहा घेतोयस. आत्ताच ठेवते. घेतो ना. बरं मला सांग, मुक्त कुठे आलं नाही अजून. ती एवढ्यात येणार. रोज काही ना काही कारणाने उशीर होत असतो तिला. आज काय लायब्ररीत बसायचंय, उद्या काय एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत. मला खात्री आहे ती सगळा मागचा अभ्यास भरून काढणार. काढेल बाबा, नक्की काढेल. पूर्वीसारखा फर्स्ट क्लास देखील मिळवेल. तुझीच पोरगी आहे ना ती. एक नंबरची जिद्दी आहे. या आल्या. कुणास ठाऊक बाई. मी बघते, तू नको टेन्शन घेऊ. तू जा आधी जाऊन फ्रेश तर हो ना. अरे जा, खरंच नको टेन्शन घेऊ. मी बघते ना. मुक्ता, ए मुक्ता, मुक्ता काय झालं ग. ए मुक्ता, काय झालं सांग मला. काय झालं, कुणी काही बोललं का तुला. हा मुक्ता. ताई आत्या, आज मी राकेशच्या थोबाडीत मारली. काय काय समजत होतो स्वतःला. एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, असं त्यांनी लिमिट क्रॉस केली. आत्या, तुला माहितीये तो काय म्हणाला. गोवर्धन काकांनी आमच्या कंपनीतून पैसे चोरले, चोरी केली. How dare he say such things? पण तो असं सगळ्यांसमोर म्हणाला. अगं पण का. काही नाही ग. कॉलेजमध्ये टेस्ट होती, त्यात मला हायेस्ट मार्क्स मिळाले. सगळे म्हणाले आम्हाला ट्रीट दे. मी म्हणाले ठीक आहे. एवढ्याशा गोष्टीवरनं राकेश मला पैशांवरून बोलला. तो म्हणाला माझे पैसे म्हणजे पप्पांनी चोरलेले. विश्वासघात केला पप्पांनी. तो म्हणाला तुमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा आहे. वडिलांनी केला तसं मुलींनीही केला.
आत्या मी त्याची गुन्हेगार आहे ना, त्यांनी मला काही बोलावं मी सहन करीन, पण पप्पांना बोलण्याचा त्याला अधिकार नाही. मी ते कधी सहन नाही करणार. अगदी बरोबर केलंस तू. ज्या कारणासाठी त्याच्या थोबाडीत मारलीस ना, अगदी बरोबर होतं ते. आता तरी निदान त्याला चांगला धडा मिळेल. हॅलो. हॅलो सागर, तृप्ती. हा तृप्ती बोल. सॉरी, तुला डिस्टर्ब नाही ना केला? नाही नाही नाही, बोल ना. सागर, आज कॉलेजमध्ये फारच विचित्र प्रकार घडला. मुक्तानी राकेशच्या थोबाडीत मारली, कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर. काय? पण झालं का नक्की? सागर, गेल्या काही दिवसांपासून राकेश खूप विचित्र वागतोय. सतत मुक्ताला घालून पडून बोलत असतो. तिने घेतलं रे खूप दिवस ऐकून, पण आज जरा अतीच झालं. मग राकेशने काय केलं? तो काय करणार? तो खूप चिडला. आम्ही खूप प्रयत्न केला त्याला समजवण्याचा, पण काहीही उपयोग झाला नाही. हे बघ, तुला मुद्दामून अशासाठी फोन केलाय की मला वाटतंय तू या बाबतीत त्याच्याशी जरा बोलायला पाहिजेस. कदाचित तो तुझं ऐकेल. प्लीज. ठीक आहे ओके, नो प्रॉब्लेम. मी लगेच पोचतो तिकडे. ओके, थँक्स. या बाय. हॅलो, गोवर्धन बोलतोय. काही काम आहे का गोवर्धन? तुझ्याशीच काम आहे माझं. जरा तुझ्या मुलाला समजाव. हे बघ, आपले संबंध कायमचे तुटलेले आहेत, अगदी परत न जुळण्या इतपत. गोवर्धन, नाही, या गोष्टीची मला अजिबात खंत वाटत नाहीये. फक्त एकच सांगतो, जर राकेश माझ्या मुलीच्या वाटेला परत गेला तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर होते. तुम्ही धमकी देताय मला? धमकी समजतोय. राकेशच नाही, तुझ्या घराण्यातला कोणीही माणूस माझ्या मुलीच्या वाटेला गेला तर गोवर्धन काय चीज आहे याची कल्पना तुला आहे. आकाश पाताळ एक करेन मी, जगणं मुश्किल करेन तुझं सांगतोय मी. आणि दिस इज माय लास्ट वॉर्निंग.